हक्का नूडल्स बनवणार आहोत, तर त्यासाठी मी एक कॅप्सिकम कट करून घेते, त्यानंतर एक कांदा कट करून घेतला, थोडंसं मी गार्लिक कट करून घेतलं आणि एक कांदा चॉप करून घेतलेला आहे, हिरवी मिरची. कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, तेल आणि मीठ टाकायचं आणि त्यानंतर ते नूडल्स टाकायचे. त्यानंतर सॉस तयार करून घेते आहे मी त्यासाठी. तर मी ते सोया सॉस 2 चमचे घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं व्हिनेगर घेतलं आहे आणि त्यानंतर रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस, आपलं जे केचप असतं ते घेतलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तोपर्यंत हे नूडल्स आपले चांगले शिजून म्हणजे बॉईल्ड झालेले आहेत. ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे, पाणी ड्रेन करायचं त्याचं पूर्ण सगळं. त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकायचं, सगळं जिंजर आणि जी हिरवी मिरची कट करून घेतली होती ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर कांदा आणि सिमला मिरची परतून घेतल्यानंतर तो सॉस टाकायचा. सॉस पण थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपले नूडल्स आहेत जे बॉईल केलेले ते टाकून घ्यायचे पूर्णपणे. थोडंसं मी त्याला तेल टाकल्यामुळे ते चिकट झाले नव्हते. तेल लावायचं जेव्हा आपण ड्रेन करतो, पाणी सगळं काढून टाकतो, थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर खूप छान लागतात, खूप टेस्टी होतात. तर माझ्या मुलीची आज डब्बा पार्टी होती, त्यामुळे मी हिला आज हे नूडल्स बनवलेले आहेत. तर लहान मुलासाठी मी थोडीशी तिखट कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर अजून हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून काही व्हेजिटेबल्स वगैरे ॲड करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.